तर आज आपल्याला मॅकिवलीने राजाला उपदेश केलेला आहे, म्हणजेच राजाची कर्तव्य मॅकिवलीने आपल्या द प्रिन्स या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. मॅकिवलीने अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार केलेला होता. त्याने द प्रिन्स या ग्रंथाच्या 18व्या प्रकरणात राजेशाहीचं विश्लेषण करून राजाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी मॅकिवलीने राजाला उपदेश केलेला दिसून येतोय. कारण मॅकिवलीने राजाला उपदेश का केलेला आहे, त्या पाठीमागची कारणमीमांसा जर आपण पाहिली तर आपल्याला असं दिसतंय की तत्कालीन कालखंडामध्ये इटलीच्या परिस्थितीला योग्य आणि आवश्यक अशी पद्धती म्हणजेच निरंकुश राजतंत्र होय. मग प्रजातंत्रापेक्षा राजतंत्र समाजाचं योग्य प्रकारे नियमन करू शकते अशी त्याची धारणा त्या ठिकाणी झालेली होती. म्हणून कुलीन तंत्रामुळे इटलीमधील जी काही छोटी छोटी सरंजामी राज्य अस्तित्वात आलेली होती, त्या कुलीन तंत्राच्या पद्धतीमुळे समाजात गोंधळ, अराजकता व समाजातील छोट्या घटकावरती अन्याय आणि अत्याचार होत होता. म्हणजे स्वार्थ व सत्ता स्पर्धा यामुळे लहान लहान राज्य जे आहेत त्यांच्या परस्परामध्ये संघर्ष होत होता, युद्ध होत होतं, मत्सर होत होता. मग अशा परिस्थितीत ही परिस्थिती काबूत आणण्यासाठी राजेशाही हाच योग्य प्रकार आहे असं मॅकिवलीला वाटत होतं. म्हणून मॅकिवलीने काय केलेलं आहे की राजतंत्राचा कारभार आदर्श जर व्हायचा असेल तर त्यासाठी राजपुत्राला उपदेश केला पाहिजे. म्हणून राजपुत्र सत्तेवर आल्यानंतर राजपुत्राने कोणती कर्तव्य पार पाडावीत याविषयीचं विवेचन मॅकिवलीने द प्रिन्स या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. मॅकिवली काय सांगतो की ज्यावेळेस राजपुत्र या राजसत्तेवर बसला किंवा राजतंत्राचा राज्यकारभार करण्यासाठी त्याची निवड झाली तर त्यांनी प्रथमतः काय करावं, तर यासाठी त्याने राजपुत्राला एक कर्तव्य पार पाडण्यासाठी काही एक उपदेश करतोय. म्हणजे राजपुत्राचे महत्वाचे कार्य काय आहेत या कार्याची आठवण करून देण्याचं काम मॅकिवली करत असतो. मॅकिवली काय म्हणतोय की राजाने प्रथमतःच पुढील 3 प्रकारचं कार्य करावं. तर कोणते कार्य करावे, तर नंबर 1, प्रथमतःच राजपुत्राने राज्याचा विस्तार वाढवित जावा आणि राज्याचा विस्तार वाढवित जाऊन राज्याचं संरक्षण करावं. हा पहिलं कर्तव्य राजपुत्राचं या ठिकाणी मॅकिवली सांगतोय. दुसरं काय सांगतोय की राजाने दंडशक्ती, कायदा याद्वारे राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करावी. हे दुसरं कार्य राजाचं या ठिकाणी सांगतोय. तिसरं कार्य काय सांगतोय की राज्याचे संवर्धन लक्षात घेऊन प्रजेच्या हिताची, प्रजेच्या कल्याणाची कार्य राज्यांनी करत राहावी. म्हणजे वरील 3 प्रकारचं कार्य राजाला मॅकिवली सांगत असतो. म्हणजे मॅकिवली की राजामध्ये म्हणजे त्या कालखंडातील इटलीमधील जी परिस्थिती होती ती परिस्थिती सुधारण्यासाठीच मॅकिवली राजाला उपदेश करतो. म्हणजे राज्याची ही महत्त्वपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी मग राजा हा कर्तव्यदक्ष असावा, हुशार असावा व कार्यक्षम असावा असंही तो मॅकिवली सांगतोय. म्हणून राजा हा सर्व गुण संपन्न असावा असा सुद्धा विचार मॅकिवलीने सांगितलेला आपल्याला दिसतो. म्हणजेच त्याच्या मते राजा हा बुद्धिमान, सत्यप्रिय, चारित्र्यवान, प्रामाणिक,
न्यायी, निस्वार्थी, कठोरवृत्तीचा असावा. उदारता, दानशूरता, तापटपणा आणि विश्वसनीयता हे गुण राज्याच्या अंगी असावे असे सुद्धा मॅकिवली सांगतो. म्हणजे की जो राजा सर्व गुण संपन्न असतो आणि प्रजेचं कल्याण करीत असतो तोच राजा प्रजेला प्रिय वाटतो. म्हणून प्रजा त्यांची काय करत असते, वाहवा करत असते, प्रशंसा करीत असते. म्हणून राजा हा गुणवान असावा, बुद्धिमान असावा, कार्यक्षम असावा, निस्वार्थ असावा. अशाच पद्धतीचं राजा सुद्धा कसा असावा याविषयीचं विवेचन मॅकिवलीने जो राजाची कर्तव्य किंवा राजाला उपदेश याविषयीचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. पुढे काय म्हणतो की राजा हा सिंहाप्रमाणे शूर आणि कोल्ह्याप्रमाणे धूर्त असावा. असं का म्हणतोय, कारण राजाच्या अंगी कठोरता आणि मृदुता यापैकी राजाने कठोरतेचा मार्ग स्वीकारावा. कारण प्रजेला राज्याविषयी प्रेम वाटण्याऐवजी भीती वाटावी. भीती का वाटावी, तर प्रजेमध्ये राजाविषयी जर भीती वाटत असेल तर राजाने केलेला कायदा प्रजा हे पालन करू शकते. म्हणून राजाने कठोरता असावी असंही मॅकिवली या ठिकाणी सांगतोय. कारण कोणताही महत्वाचा निर्णय जर राजाने घेतला असेल तर तो धूर्तपणाने त्यामागील हेतू जाणून घ्यावा. कारण राजाने आपण अत्यंत नम्र, दयाळू किंवा धार्मिक, प्रामाणिक आहोत असे वरकरणी दाखवावे आणि प्रत्यक्षात मात्र धूर्तपणा, कट, कारस्थाने करून आपला हेतू जो आहे तो हेतू साध्य करावा. म्हणजेच परिस्थितीप्रमाणे कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करावा. सत्य, असत्य, चांगले, वाईट, नैतिक, अनैतिक, न्यायी, अन्यायी असे विचार न करता जो मार्ग उपयुक्त असेल त्याचाच स्वीकार करावा. म्हणजे परंतु कोणतंही कौर्य क्रम करताना, अप्रिय क्रूर गोष्टी करताना राजाने ते जे कार्य आहे ते दुसऱ्या मार्फत करून घ्यावे. त्यामुळे राजाच्या हातून एखादी वाईट गोष्ट घडली तरी प्रजेचा त्यावरती विश्वास बसत नाही. म्हणजे प्रजा राजाच्या अधिकाऱ्यांना दोषी धरते. म्हणून राजाने काय करावं, प्रजेशी नेहमी प्रेमाचे, स्नेहाचे संबंध ठेवावेत आणि आपल्या भाषणात चारित्र्य, धर्म, मानवता, सदवर्तन इत्यादी विषयक चर्चा ठेवावी. म्हणजेच राजाने आपल्या ओठात कोमलता, मधुरता आणि पोटात कठोरता, कृपपणाता ठेवावी असंही मॅकिवली राजाला उपदेश करतो. कारण राजाच्या शब्दावर लोकांचा फार मोठा विश्वास असतो. राजाने संपूर्ण प्रजेचा पाठिंबा मिळवित राहावे. अर्थात काही थोड्या लोकांना राजाचा धूर्तपणा समजू शकेल, परंतु त्यांची शक्ती फारच कमी असल्यामुळे तो राजाला विरोध करू शकत नाही असंही मॅकिवली सांगतोय. म्हणजे मॅकिवली काय सांगतोय की राज्य जर आदर्श राज्य निर्माण करावायचं असेल तर मात्र या ठिकाणी राजाची कर्तव्य सांगणं गरजेचं आहे असंही मॅकिवली म्हणतो. म्हणून मॅकिवली काय म्हणतो, राजाने आपलं वर्तन जे आहे ते शुद्ध ठेवलं पाहिजे. किमान आपलं वर्तन शुद्ध आहे असं प्रजेच्या नजरेस आणून तरी दिलं पाहिजे. म्हणजेच प्रजेच्या दृष्टीने राजा हा राष्ट्राचे मूर्तिमंत प्रतीक असतो, आदर्श असतो. म्हणूनच राजाचे शील, चारित्र्य निष्कलंक असावे. तेव्हाच राजाने संपत्ती आणि स्त्रिया यापासून अलिप्त राहावे. त्यांच्या मते म्हणजे जे प्लेटोनी सांगितलेला स्त्रियांचा साम्यवाद आणि संपत्तीचा साम्यवाद याचं सुद्धा विचार या ठिकाणी मॅकिवली करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणूनच राजाने सत्वशील जीवनाचा अंगीकार करावा. प्रजेची संपत्ती हिरावून घेऊ नये. प्रजेला विश्वासात घेऊनच कर रूपाने जो पैसा गोळा करावा आणि त्या पैशाचा विनियोग प्रजेच्या हितासाठीच करावा.
म्हणजेच प्रजेच्या पैशाचा वापर ऐश्वर्य आणि सुखविलास यासाठी खर्च करू नये. शत्रू पक्षाकडून मिळवलेल्या संपत्तीतून राजाने ऐश्वर्य सुख उपभोगावे, प्रजेच्या संपत्तीचे आणि जीविताचे रक्षण करावे हे राजाचं आद्य कर्तव्य असतं. जो राजा या कर्तव्यापासून विचलित होईल तो राजा प्रजेच्या मनातून उतरेल आणि प्रजा त्याला विरोध दर्शवेल, असंही मॅकियावेलीने सुचवलेलं आहे. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन मॅकियावेली काय म्हणतो, राजा हा गुणाचा चाहता व कलेचा भोगता सुद्धा असावा. म्हणजे संगीत, नृत्य, गायन, कला इत्यादी गोष्टींना राजाने जनतेमध्ये प्रजेमध्ये प्रोत्साहन द्यावे. ज्या गोष्टी प्रजेला आवडतात त्या गोष्टीमुळे प्रजेचं मनोरंजन होते, त्या गोष्टीत राजाने विशेषतः रस घ्यावा. राजाने विविध कलांचा जरूर आस्वाद घ्यावा, परंतु त्यामध्ये पूर्णपणे रममान होऊ नये. कारण राज्यातील कलावंत व शूर लोकांची पारख योग्य रीतीने करावी आणि त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचं कौतुक करावं. एवढंच नव्हे तर शेती, व्यापार व उद्योगधंदे या क्षेत्रातील लोकांना त्यांच्या व्यवसायासंबंधीचं प्रोत्साहन द्यावं, असंही या ठिकाणी मॅकियावेली म्हणतोय. राजाने धर्म, अधर्म, नैतिकता, अनैतिकता असा कोणताही मार्ग अनुसरून राज्यकारभार चालवावा, असंही मॅकियावेली सांगतो. म्हणजे असं मॅकियावेली सांगत असताना सुद्धा समाजातील जे काही धार्मिक विधीचे, आचार विचाराचे, रूढी प्रथा परंपरेचं उल्लंघन करू नये, असंही मॅकियावेलीने सुचवलेलं आहे. कारण प्रजेत धर्मश्रद्धा, अंधश्रद्धा पिढ्यानपिढ्या रुजलेल्या असतात. या श्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरेचं जतन करण्यात प्रजेला एक प्रकारचं सुखच मिळत असते. म्हणून राजाने रूढी, प्रथा, परंपरा याचं पालन केलं पाहिजे, की जेणेकरून त्यामध्ये प्रजा ही खुश असायला पाहिजे, असंही या ठिकाणी म्हणतोय. कारण प्रजेच्या प्रथा, परंपरा, रूढी हे पालन करत असताना राजाने ढवळाढवळ करू नये. कारण राजकारण आणि धर्म या दोन गोष्टी एकमेकांपासून अलग आहेत, हे सूत्र राज्यकर्त्यांनी पाळावे. म्हणजे प्रजेला या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात, म्हणून राजाने प्रजेच्या धार्मिक गोष्टींना संरक्षण सुद्धा द्यावे, असंही म्हणतो. पुढे जाऊन काय म्हणतोय की राज्याच्या संरक्षणासाठी राजाने सैन्य दल जे आहे ते सैन्य दल उत्तम व्यवस्था ठेवावी. म्हणजे काय म्हणतो की सामर्थ्यशाली राजाचा नेहमी विजय होत असतो. म्हणून शास्त्रास्त्र आणि उत्तम सैन्य व्यवस्था या जोरावरच मोजेस, सायरस, थिअसस या रेम्युलस इत्यादी राजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती. म्हणून शास्त्रधारी सर्व दृष्टे विजयी झाले आहेत आणि निशस्त्र पराभूत झालेले आहेत. म्हणजेच राज्य नवीन असोत की जुनी असोत अथवा मिश्र असोत, आदर्श कायदे व आदर्श सेना हा राज्याचा पाया असतो. म्हणून मॅकियावेलीच्या मते राज्यात भाडोत्री सैनिक ठेवू नयेत. कारण भाडोत्री सैनिक हे असंघटित, महत्वाकांक्षी, गैरशिस्तीचे व अविश्वासी असू शकतात. म्हणून शांततेच्या काळामध्ये भाडोत्री सैनिक राजाला लुबाडतात आणि युद्धात मात्र शत्रू राजाला लुबाडतात. म्हणूनच राजाविषयीचं प्रेम, निष्ठा असल्याने आणि केवळ वेतनावर काम करणारे भाडोत्री सैनिक ठेवण्याऐवजी स्वदेशी सैनिक ठेवणं अधिक हिताचं आहे, असं मॅकियावेली राजाला उपदेश करतो. त्याचबरोबर राजाने नेहमी युद्ध, त्यांची व्यवस्था आणि शिस्त सुद्धा ठेवावी. म्हणजे याखेरीज दुसरं कोणतंही ध्येय विचारात घेता कामा नये. राजाने स्वतःच्या देशाच्या भौगोलिक, ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे. स्वतःचा भूप्रदेश, इतरांचा भूप्रदेश, सीमारेषा, डोंगर, नद्या इत्यादी गोष्टीचा बारकाईने अभ्यास केल्यास युद्ध प्रसंगी राजाला या ज्ञानाचा फायदा होतो. म्हणून इतिहासाच्या अभ्यासाने युद्धपुरुषाचे पराक्रम समजून येतात. म्हणूनच त्यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून राज्याच्या भौगोलिक क्षेत्रफळाचा अभ्यास करावा,
असंही मॅकियावेली या ठिकाणी सांगतोय. सल्ला घेताना किंवा निर्णय घेताना राजाचे वर्तन हे निग्रही असावे असंही मॅकियावेली म्हणतोय. म्हणजे दुसऱ्याच्या खुशामतीमुळे किंवा घिसाड गायीने जो राजा निर्णय घेतो तो जनतेच्या विश्वासास पात्र राहत नाही. मग प्रजेत त्यांच्याविषयी आदर राहत नाही. स्वतःच्या बुद्धीने सारासार विचार करून आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणं केव्हाही राजाच्या हिताचं असतंय. म्हणून राजाने नेहमीच सल्ला घ्यावा, परंतु त्यांची इच्छा असते तेव्हा, इतरांची असते तेव्हा नव्हे. शहाणा राजा स्वतःच्या इच्छेनुसारच, स्वतःच्या सल्ल्यानुसार मंडळाचा सल्ला विचारात घेत असतो. शहाणपणाचा सल्ला हा राजाच्या शहाणपणामुळेच निर्माण होत असतो. म्हणून चांगल्या सल्ल्यामुळे राजास ते शहाणपण येत नाही असंही या ठिकाणी मॅकियावेलीने म्हणलेलं आहे. म्हणजे एकंदरीत मॅकियावेलीने राजाला उपदेश करण्यासाठी द प्रिन्स हा ग्रंथ सुद्धा लिहिलेला आहे. इटलीची राजकीय परिस्थिती, समाज व्यवस्था व राज्य व्यवस्था यांच्यामध्ये झालेलं अधपतन आणि इटलीत पुन्हा राजकीय स्थैर्य व ऐश्वर प्राप्त होण्यासाठी निरंकुश राजतंत्राचा केलेला पुरस्कार अशा विचारप्रवाहातून द प्रिन्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. राजाला उपदेश करण्यात मॅकियावेलीचा मुख्य उद्देश असाच होता की विस्कळीत झालेली इटलीची राजकीय घडी पुन्हा बसवणं आणि ते इटलीचं एकसंघ राष्ट्र निर्माण करणं हाच मॅकियावेलीचा महत्वाचा उद्देश राजाला उपदेश करण्यापाठीमागचा राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते.